प्रवीणच्या कॉलाला आणि मग आलो त्याच्या घरी. रस्त्यामध्ये सह्याजी भेटली. तिने म्हणलं कशी आहे हो तब्येत तावली आजी. आणि मग मी आवाज दिला, सुनता आई प्रवीणच्या गाडीची चाबी द्यावर. घेतली मग चाबीनं निघालोच फक्त 40च्या स्पीडनं. या भेटला माराच्या दुकानावर. त्याच्या लाय साक्ष गंधले. विनयला म्हणलं चालतं का थोडंसं LIC ऑफिस पाशी. आलो पण LIC ऑफिस बंद होतं, संडे आहे म्हणून का तर. मग विनयन टाकला हनुमान गेर 400च्या स्पीडनं. आलो घरी निघालो पळीवर ज्यासाठी. तितक्यात सोबत्याचा फोन आला. डब्बा अंजोरे पोट खराब झालाय. मग दिलेला डब्बा सोबत्याले आणि पळीवर पाहतो ससर आणि बेडीचे पोरं आले आहे खेळाले. हे 3 मॅच खेळले. चाललो आम्ही मग घराकडे. आता मला जायचं आहे कुठं भराले. सगळं टोपरं घेतलं काऊन की केस करते. मग आलो नदीत वाट पाहिले कवरी घेते म्हणून ट्रॅक्टर आला. मग विक्की भाऊ त्याच्या बाजूला उडाले घेऊन ना पोहोचलो वावरात. मग मीनं भरणं सुरू केलं. मग हे बोट डाल्यावर होता आणि अविनाश ट्रॅक्टर मध्ये झालं भरून दुसऱ्या ठिकाणच्याला त्या ठिकाणवरचे 4 डाले भरले आणि मग पाल टाकला. सांडलं नाही पाहिजे ना त्याच्या बद्दलच त्या ठिकाणी भराले. हे असं 8-9 डाले फक्त हेही भरून टाकले ना. रातच झाली. मग मंगे भाऊ म्हणे पक्क करलं का 6000चे कुटार. मग आम्ही सर्व निघालो कुठेवर ज्यासाठी. मग मोबाईल काली येऊन येते रातच्या. आलो मग घरी पहिले आंघोळ केली. आता उद्या एक चांगला गाणं भाषा